नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा वपाळे स्वागत करते जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण म्हणी अभ्यासत आहोत मराठी व्याकरणातील, ज्यावर आपल्याला योग 4 प्रश्न विचारत असतो. तर आजपर्यंत 2 व्हिडिओ अपलोड केलेत. हा 3रा व्हिडिओ आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 म्हणी आहेत. जरी आज हा आकडा तुम्हाला छोटा वाटला तरी एक दिवस तुमच्याजवळ भरपूर संग्रह होईल, ज्यातून तुमचे 4 पैकी नक्कीच 2 ते 3 मार्क कव्हर होतील. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आजचा पहिला म्हण आहे, गर्वाचे घर खाली. म्हणजे काय तर गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येणे. दुसरी म्हण आहे, रात्र थोडी सोंगे फार. म्हणजे काय, काम भरपूर पण वेळ थोडा. त्यानंतर तिसरी म्हण आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार. म्हणजे काय, जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो. त्यानंतर तिसरी म्हण आहे, कानामागून येणे आणि तिखट होणे. म्हणजे काय तर मागून येऊन मोठेपणा भेटणे. यानंतर 5वी म्हण आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. म्हणजे काय तर दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. पुढील म्हणीकडे जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपला व्हिडिओ दररोज रात्री 9 वाजता अपलोड होतो. त्यामुळं आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती व जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका. 6वी म्हण आहे, पुढच्याच ठेस मागचा शाणा. म्हणजे काय तर इतर माणसाचे जीवन अनुभव हे आपल्याला सावधपणा शिकवतात. त्यानंतर तरुणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे. म्हणजे काय, अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. 8वी म्हण आहे, गाव जळाला मारुती निराळा. म्हणजे काय, दुसऱ्याचे नुकसान करून गावा निराळे राहणे, त्याला असं म्हणायचं. त्यानंतर 9वी म्हण आहे, तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिंग करून आला. म्हणजे काय तर भांडण मिटवायला जाऊन अधिक नुकसान करून आला. त्यानंतर 10वी म्हण आहे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. म्हणजे काय, छळ होत असतानाही त्यांच्या विरुद्ध तक्रार येऊ नये अशी अगतिक अवस्था. यानंतर आपण या प्रत्येक म्हणीचा वाक्यात उपयोग करूया. चला तर मग पाहूया वाक्यातील उपयोग. पहिला आहे, गर्वाचे घर खाली. ज्याचा अर्थ आहे गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येणे. उदाहरण पाहाल तर, एका धावपटूला वाटले की त्याला कोणीही हरवू शकणार नाही, पण स्पर्धेत तो साध्या मुलाकडून हारला तेव्हा त्याला आपल्या गर्वाचे फळ मिळाले किंवा तेव्हा त्याचे गर्वाचे घर खाली झाले असं म्हणता येईल. यानंतर दुसरं होतं, रात्र थोडी सोंगे फार. म्हणजे काम भरपूर पण वेळ कमी. उदाहरणात पाहायचं झालं तर उद्या परीक्षा आहे आणि अभ्यास अजून अर्धाही झाला नाही. अशा वेळी आपण विद्यार्थ्याची अवस्था सांगू शकतो, रात्र थोडी आणि त्याचे सोंगे फार. यानंतर तिसरं आहे, साखरेचे खाणार त्याला देव देणार. ज्याचा अर्थ आहे जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो. उदाहरण पाहायचं झालं तर, नेहमी लोकांचे भले चिंतणाऱ्याला नानांना जेव्हा मदतीची गरज पडली तेव्हा न मागता अनेक लोक धावून आले. म्हणजेच काय, साखरेचं खाणार त्याला देव देणार. यानंतरचा होता चौथा, कानामागून येणे आणि तिखट होणे. म्हणजे काय तर मागून येऊन मोठेपणा भेटणे. उदाहरण, कंपनीत 5 वर्षापासून काम करणाऱ्या सहकाऱ्यापेक्षा 2 महिन्यापूर्वी रुजू झालेल्या नवीन मुलगा जेव्हा मॅनेजर बनला तेव्हा ही म्हण आपल्याला सार्थ झाल्यासारखी वाटेल किंवा तेव्हा आपल्याला म्हणता येईल की कानामागून आला आणि तिखट झाला. यानंतर 5वी म्हण आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उदार. म्हणजे काय तर दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणं. उदाहरण पाहायचं झालं तर, वडिलांनी कष्टाने कमवलेल्या पैशावर त्याचा मुलगा
मित्रांना महागड्या पार्ट्या देऊन स्वतःचा मोठेपणा मिरवतो. म्हणजे काय करतो तर आईजीच्या जीवावर बायजी उधार आहे. त्यानंतर 6वं आहे पुढच्याच ठेस मागचा शाणा. म्हणजे इतरांचे जीवन अनुभव माणसाला समाधानपणा शिकवतात किंवा सावधपणा शिकवतात. उदाहरण, समोरच्या गाडीचा अपघात झाला पाहून मागून येणाऱ्या वाहन चालकाने आपल्या गाडीचा वेग आपोआप कमी केला. म्हणजे काय तर पुढच्याच ठेस मागचा शहाणा. यानंतर 7वी म्हण आहे तरुणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे. तर याचा अर्थ असा होतो की अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे. उदाहरणात सांगायचं झालं तर घरातील तरुण मुलगा दिवसभर थकलेला असतो, पण त्याचे 80 वर्षाचे आजोबा मात्र रोज पहाटे उल्हासाने फिरायला जातात. म्हणजेच काय तर तरुणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे. यानंतर 8वी म्हण आहे गाव जळाला आणि मारुती निराळा. म्हणजेच काय तर दुसऱ्याचे नुकसान करून गावानिराळे राहणे. त्याचं उदाहरण पाहायचं झालं तर क्रिकेट मॅच हारल्यानंतर सर्व खेळाडू निराश होते, पण एक खेळाडू मात्र स्वतःच्या वैयक्तिक रेकॉर्डमध्येच खुश होता. यालाच आपण असं म्हणता येईल की गाव जळाला पण मारुती निराळा. यानंतर 9वं म्हण होती तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिंग करून आला. तर त्याचा अर्थ असा होतो की भांडण मिटवायला जाऊन अधिक नुकसान करून येणे. उदाहरण पाहायचं झालं तर 2 मित्रांचे भांडण सोडवायला राहुल मध्ये पडला, पण त्याने काहीतरी उलटसुलट बोलण्यामुळे त्यांचे भांडण मिटण्याऐवजी अधिक वाढले. म्हणजेच काय तर तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची कणिंग करून आला. यानंतर 10वं आहे तोंड दाबून बुक्क्याचा मार. छळ होत असतानाही त्याच्याविरुद्ध तक्रार येऊ नये अशी अगतिक अवस्था म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार. उदाहरण पाहायचं झालं तर ऑफिसमध्ये बॉस चुकीचे वागत असून सुद्धा नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचाऱ्याला गप्प बसावे लागते. ही अवस्था म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार होय. आज आता इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अभ्यास करत राहा. यश नक्कीच तुमचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा फक्त. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.